तुम्ही मला ओल्ड स्कूल म्हणा हवं तर, पण माझी काही मतं ठाम आहेत. म्हणजे सोपी सुटसुटीत नावं असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जावं असं मला नेहमी वाटतं. तिथे गेल्यावर सुद्धा आपल्या ओळखीचे माहितीचे पदार्थ खावेत. त्यानंतर भरलेलं पोट आणि समाधानी मन घेऊन शांत घरी यावं. किती सिंपल आहे हे, पण नाही. आता झालंय काय, रेस्टॉरंटची नावं आणि त्यात तिथे मिळणाऱ्या पदार्थांची नावं सुद्धा इतकी कॉम्प्लिकेटेड असतात की कधी कधी उच्चारता सुद्धा येत नाहीत. मग ते उच्चार मुलांकडून शिकावे लागतात. एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काहीतरी मागवायचं, ते कसं खायचं हे सुद्धा समजत नाही. ते शिकायचं म्हणजे आधी उच्चार शिका, मग ते कसं खायचं शिका, मग ते आवडेलच याची खात्री नाही. कशाला करायचे असे एक्सपेरिमेंट आणि कशाला घालवायचे पैसे वाया? आपण कसे आहोत आपल्याला माहीत आहे ना. मग आपल्याला माहीत असणारे पदार्थच खायचे, आनंद मिळतो आपल्याला. सुशी म्हटल्यावर तर मला तान्ही मुलंच आठवतात. आता माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा हसू येतंय हे मला इथून दिसतंय आणि तुम्ही माझ्या मताशी अगदी सहमत आहात. त्यामुळे आपलं जे चाललंय ते अगदी परफेक्ट आहे. आपल्याला जे आवडतंय तेच आपण खायचं, कुणाचंही न ऐकता. मग घरच्यांनी किती कटकट करू दे. आपलं पोट, आपली जीभ आणि आपल्या आवडीची चव.